नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुमच्या अकाउंटमध्ये अजून आले नसतील तर हा व्हिडिओ नक्की पहा। हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण 4 दिवसातच तुम्हाला हे काम करावे लागेल, नाहीतर तुमचे पैसे हे जमा होणार नाही, तिथं अडचण येईल। तुम्हाला जो हप्ता जो आहे पहिला, दुसरा, तिसरा एवढंच काय तर चौथा, पाचवा जो हप्ता दिवाळी बोनस आहे हा सुद्धा तिथं मिळणार नाहीये। तर तुम्हाला येईल त्या 4 दिवसातच तुम्हाला हे काम करायचं आहे। जर हे काम नाही केलं तर जे 10 ऑक्टोबरला आपल्याला पैसे मिळणार आहेत ते पैसे तुमच्या अकाउंटला येणार नाहीयेत। याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहेत की तुम्हाला हे नेमकं कोणतं काम करायचं आहे, 4 दिवसातच का करायचं आहे। कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की बहुतांश आपल्या जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये अजूनही पैसे आलेले नाहीयेत, तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची बाब असणार आहे, कामाचा व्हिडिओ असणार आहे। तर अशा कामाचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करा, कारण आपण असंच कामाचे व्हिडिओ हे टाकत असतो। त्यामुळे पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल आणि मग तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। लक्षात घ्या, अशा आपल्या खूप माता भगिनी आहेत ज्यांच्या अकाउंटला अजूनही पैसे आलेले नाहीत, मग त्यांना हे येईल त्या पुढचे जे काही 4 दिवस आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। कारण तुम्हाला माहिती आहे की 10 तारखेला तर हे पैसे जमा होणार, तर मग तुम्ही हे जर काम ह्या 4 दिवसात केलं तर ते 10 तारखेचे पैसे आहेत तिथे तुम्हाला यायचे चान्सेस खूप आहेत। आता ते बघूया नेमकं काय आहे। आता लक्षात घ्या, माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेला तुमचा अर्ज मंजूर होऊनही तुमच्या खात्यात जर अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर तुमच्याकडे आता फक्त 4 दिवस शिल्लक आहेत। कारण तुम्हाला माहिती आहे 10 तारखेच्या आत जर हे सगळं काम नाही झालं तर मग तुम्हाला पुढचा रुपया पण भेटणार नाही। का भेटणार नाही, पुढे काय होणार आहे हेही मी तुम्हाला सांगतो। जर तुम्ही वेळीच दखल जर नाही घेतली तर मग तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास खूप अडचणी येऊ शकतात, असं इथं आपल्याला माहिती आहे। लक्षात घ्या, 8 ऑक्टोबर पर्यंत तुमची तक्रार नोंदवावी लागेल। 8 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला महत्त्वाची कामं करायची आहेत। ज्या माता भगिनींचं आधार सीडिंग नाहीये त्या महिलांना 8 तारखेपर्यंत आधार सीडिंग करायचंय। ज्यांचं डीबीटी एनेबल नाहीये त्यांना डीबीटी एनेबल्ड करायचं आहे। ज्यांचा फॉर्म हा पेंडिंग आहे त्यांचा फॉर्म हा 1 ते 2 दिवसामध्ये अप्रूव्ड होईल, नाहीतर रिजेक्ट होईल। आणि रिजेक्ट झालेल्या माता भगिनींचे पैसे हे काही ह्या महिन्यात येणार नाहीयेत। ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय त्यांना तरी आता एडिटचा ऑप्शन हा कुठेही आलेला नाहीये, त्यामुळं त्यांना या योजनेचे पैसे मिळणार का नाही ही एक मोठी शंका आहे आणि ही शंकाच राहणार आहे। कारण अद्यापही अजूनही रिजेक्ट फॉर्म जे आहे त्याच्यावरती कुठलाही निर्णय सरकारनं घेतलेला नाहीये। परंतु तुम्हाला मी जे काही काम करायला सांगणार 4 दिवसात ते आपण आधी बघूया। लक्षात घ्या, ही आता एक राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये एक विशेष मोहीम राबवली गेली आहे। 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर पासून 8 ऑक्टोबर पर्यंत एक विशेष मोहीम राबवली आहे। कोणासाठी, तर अशाच पात्र महिलांसाठी ज्यांचं सगळं बरोबर आहे, सगळा फॉर्म अप्रूव्ड आहे, काही टेन्शन नाही, आधार वगैरे सगळं आहे, तरी पण फॉर्म आलेला नाही, त्यांच्यासाठी हे शिबिर राबवलेलं आहे। आणि ज्यांचा फॉर्म अप्रूव्ड आहे आणि आधार सेडिंग वगैरे नाही ह्यांच्या सुद्धासाठी हे इथं राबवलेलं गेलेलं आहे। लक्षात घ्या, या कालावधीत तुम्हाला तुमचं जे काही आहे प्रॉब्लेम्स ते इथं तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे। इथं बघा मी तुम्हाला काय सांगितलं, त्यामुळेच 8 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याची तक्रार तुम्हाला तिथं नोंद करायची आहे। 4 दिवसात तक्रार न नोंदवल्यास पैसे जमा होण्यात येतील अडचण। कारण का सांगतो तुम्हाला 4 दिवसातच का करायचंय, कारण येत्या 15 दिवसात कधीही विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहितेच्या काळात सर्व शासकीय योजना तात्पुरत्या स्वरूपात बंद होत असल्यानं जर तुम्ही 8 तारखेपूर्वी जर तक्रार नोंदवली नाही तर 10 ऑक्टोबरचा जो काही तुमचा हप्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीयेत आणि त्यानंतर तुम्ही निवडणुका होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि निवडणुका झाल्यानंतर पैसे भेटतील, परंतु त्याच्यामध्ये खूप अडचण परत, कारण गॅप पडलेला असेल, पूर्ण तुमचं जर ट्रान्झॅक्शन झालेलं नसेल तर मग पुढच्या वेळेस सुद्धा ट्रान्झॅक्शन होताना तुम्हाला त्याच अडचणींना सामोरं जावं लागेल। त्यासाठी तुम्हाला मी सांगत आहे की येईल त्या 4 दिवसामध्ये तुमचे जे काही महत्त्वाचे काम आहे ते थोडे बाजूला ठेवून याच्यासाठी वेळ काढा, नक्की हे तुमचं काम करा। आधार सीडिंग नसेल तर आधार सीडिंग करून घ्या, तुमची काही तक्रार असेल तर तक्रार नोंदवा। आता कुठं तक्रार नोंदवायची, तर अंगणवाडी का सेविका तिथं जायचंय, अंगणवाडीमध्ये तिथं तक्रार नोंदवायची। दुसरं म्हणजे काय, तर त्यांचे हेल्पलाईन नंबर पण आहेत, त्या हेल्पलाईन नंबरवर पण तुम्ही जाऊ शकता। तुमचे जे मदतनीस आहेत त्या मदतनीसकडे पण जाऊन तुम्ही तुमची तक्रार ही नोंदवायची आहे। लक्षात घ्या, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 8 तारखेपर्यंत सगळं तुमचे डॉक्युमेंटेशन असू द्या, काही पण असू द्या, हे सगळं क्लिअर करावं लागेल। जर तुमचं इथं काहीतरी प्रॉब्लेम आले तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मग प्रॉब्लेम झाल्यानंतर मग तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे तो हप्ता हा येणार नाहीये। लक्षात आलं, त्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर 10 तारखेच्या आत तुम्हाला जर हप्ता पाहिजे असेल
आता तुम्ही म्हणाल आज कसं काय आले पैसे कोणाचे? दररोज पैसे हे वाटप चालू आहे, ट्रान्झॅक्शन्स बाय ट्रान्झॅक्शन्स चालू आहेत. कोणाकोणाचे पैसे जसं जसं अर्जाची छाननी चालू आहे, जसे पडताळणी चालू आहे आणि त्यांचं सगळं नीट जर चेक झालं तर लगेच त्यांना पैसे सुद्धा येत आहेत. त्यामुळं आपलं काही राहू नये, ही आपली स्वतःची काही चूक होऊ नये ह्यासाठी आपल्याला थोडंसं इथं लक्ष देऊन काम करावं लागेल आणि 8 तारखेच्या आत सगळं क्लिअर करून घ्यावं लागेल, तरच आपल्याला 10 तारखेला पैसे येतील. आता तुमचे पैसे आले का नाही हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचंय. पैसे आले का नाही आणि ज्यांना पैसे आले त्यांनी पण सांगायचंय किती आले आणि कुठल्या तारखेला आले आणि कुठल्या दिवशी, म्हणजे कुठल्या दिवशी आले तरी सांगितलं चालेल किंवा तारीख जरी टाकली तरी चालेल. तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.